ऑफिसनं आली आहे मी आत्ताच. तर भाज्या बघा कोणत्या कोणत्या. आणि हे तुम्हाला माहिती आहे काय आहे हे तर मी असंच ते ना सगळ्या भाज्या एकत्र, आता पिशव्या देत नाही त्यामुळे सगळ्या भाज्या अशा एकत्र झालेल्या आहेत, त्या मला वेगळ्या करायच्या आहेत. हे आहेत आंबाडीची फळं. तर त्याचं ना जामसारखं पण होतं. तर मी आता काय करणार आहे तुमच्याबरोबर शेअर करेन, जे बनवेल ते शेअर करेन. सध्या तर आता बनवणार नाही आहे. आता मी या भाज्या पालेभाज्या एका पिशवीमध्ये भरून ठेवते आणि या भाज्या आहेत ना दुसऱ्या भेंडी किती सुंदर आहेत आणि फ्रेश एकदम गावठी आहेत भेंडी. कोवळी लुसलुशीत आहेत, मऊ लुसलुशीत आहे आणि किती चमकते आहेत. मेन म्हणजे चमकते, ती चमक बघूनच घेतली मी. तर अशी भाज्या महाग आहेत, भरपूर महाग आहेत भाज्या. दुधी घेतला एक, आणि आम्हाला ना गावठी भाज्या असतील तर मस्त खायला बरे वाटतात. दुधी घेतला एक, दुधी हा 50 रुपयाचा बोलत होती मी, 40ला करून घेतला. भाज्या महागात आणि गावठी आहे दुधी ना, मोठाच्या मोठा म्हणून घेतला. आपल्याला हलवा बनवण्यासाठी घेतला मी तो. तर गुरुवारसाठी नाही, आता आपलं खंडोबाचं पण येतं तर एकदा हलवा बनवून घेईल. आणि तो राहिला गुरुवारसाठी. तरी फ्रेश आहे एकदम दुधी, तुम्ही बघू शकता एकदम फ्रेश दुधी असं. हे सगळं आता पटापट भरते. आळूची पानं घेतली वड्या बनवण्यासाठी, तर भरून ठेवते आता पिशवीत. हे ना आंबाडीची फळं 20 रुपयाची घेतली मी. मुळ्याची जुडी घेतली आहे, उलपतची जुडी घेतली आहे, त्याचबरोबर मेथीची जुडी घेतली. तर असं सगळ्या भाज्या, कोथिंबीर, घेवडा, फरसबी, भेंडी, हे आम्ही ज्या भाज्या खातो. आणि काळे वाटाणे मिळाले मला, काळे वाटाणे आणि चवळी. तर कधीतरी कडधान्य भिजत टाकून बरी लागतात. आणि श्रावणीला खूप दिवस रताळी खायची होती, तर तिला मी बोलले आईकडे गेल्यावर चुलीमध्ये टाकून मस्त भाजून होतात. पण आता इथे तिला उकडून तिला खायचे आहेत तर उकडेल, आणि उद्यासुद्धा उपवास आहे ना तर उद्याच उकडेल. आणि तिला पण आवडतात खायला, तर रताळी घेतली. तर ही भाजी सगळी मी भरून ठेवते फ्रीजमध्ये. पालेभाज्या एकत्र ठेवते. आता मी कोणतीच पालेभाजी बनवत नाही, कारण का मला निवडायला तेवढा टाईम नाही. आता मी एकच भाजी आणि जेवण बनवते आम्हाला. श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार. क्रिएटिव्ह सुवर्णा ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज स्वागत करतोय श्रियाल आणि मी. आज आहे संडे. आज सकाळी बाजारात गेलेलो, भाज्या वगैरे आणल्यात, भरपूर आणून ठेवल्यात. मार्गशीर्ष महिना आजपासून स्टार्ट झाले. बरेच जण नॉनव्हेज खाला असेल, पण आमच्याकडे मार्गशीर्ष महिना पाळला जातो, त्यामुळे आम्ही आजपासूनच नॉनव्हेज बंद केलेलं आहे. कारण का अमावस्या सकाळी लवकरच संपली, काल अमावस्या होती. आणि तसं तर आजपासून नाही, गुरुवारपासून नॉनव्हेज बंद झाले आमच्याकडे. गुरुवारपासून आम्ही नॉनव्हेज नाही बनवलं. आणि ते आपले स्वामी आहेत, ह्याला जरा चालले. मला आता मी सगळी घरातली कामं आवरल्यात आणि आता संध्याकाळ होत आली आहे. तर विचार केला नको नको नाही 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 तर विचार केलाय. थांब एक मिनिट, इकडे मग. श्रियाला नेला श्रावणीने पोपट दाखवायला, कारण का तो मला काहीच करून देत नव्हता. तर त्याला आता झोपवते, तो झोपायला आला. आणि त्यानंतर मग देवघर क्लीन करून घेते. सगळी घरातली कामं आवरली, मस्त स्नान वगैरे केलं, कारण का थोडं क्लिनिंग बाकी होतं. तर आपलं खंडोबाचं उद्या बसणार सप्ताह, म्हणजेच उद्या सप्ताह बसणार. त्यामुळे विचार केलाय का घरातलं जे काही काम होतं करायचं क्लिनिंगचं ते कंप्लीट आजच करायचं. आणि मग देवघर आत्ताच क्लिनिंग करून उद्या सकाळी लवकर पूजा करायची. त्यामुळे देवघर क्लिनिंग करून स्थापना करून घेते. तर आज असे स्वामी आहेत. आणि आता इथे मी सगळं वेगळं मांडणी होणार आहे, खंडोबाची मांडणी होणार आहे. दरवर्षी आम्ही करतो आणि भरपूर वर्ष झाली, म्हणजे आता मी तुम्हाला सांगेल नंतर किती वर्ष झाली. त्याचबरोबर आज ना हे आता हे आले का हे घेऊन जातील. हा माझा देवीचा मुखवटा आहे. तर हा मी इथे डाग कसा लागला माहीत नाही, ठेवलेलं मी, त्याच्याबरोबर काहीतरी राहिला असेल त्यामुळे इथे डाग लागलाय. तर आणि हा पिवळासुद्धा पडत चालले, त्यामुळे याला लवकर क्लिनिंग करून मिळेल. म्हणजे याला सिल्वर कोटिंग करायचे, ते मिळालं तर बरं होईल. का हे आता घेऊन जाणार आहेत नंतर, त्यांना मी सांगितले हे एक काम करा. तर हा मुखवटा मी 2012मध्ये कोल्हापूरवरनं घेतलेला आणि तेव्हापासून मी ह्याच मुखवट्याची पूजा करते. आणि सुंदर नक्षी. आणि ह्याला ना मी स्वतः काजळ, आपली रिअल काजळ, रिअल हळद वगैरे लावून त्याचे डोळे वगैरे काढून छान अशी, गेल्या वर्षीचा ब्लॉगमध्ये तर खूपच सुंदर मी पापण्या वगैरे पण लावलेल्या आणि खूप सुंदर दिसत होता. तर आता ह्या मुखवट्याला हे घेऊन जातील आणि बघू आता लवकर दिलं तर बरं होईल, बुधवारपर्यंत दिलं तर बरं होईल.
कारण का माहीत नाही, बुधवारपर्यंत नाही दिलं तर मग मी तशीच पूजा करणार. त्याला बघते आता काहीतरी लावून त्याचा तो डाग निघतो का. तर असं आहे. आणि हे सगळे कामं बरीचशी कामं सकाळी मी आटपल्यात आणि बरीचशी कामं हे असं बाकी. आणि अजून मला काय काय करायचं आहे ते तुमच्याबरोबर शेअर करणार. आणि आता मी पूर्ण क्लिनिंग, ह्याला पहिले झोपवते आणि मग मी क्लिनिंग करते. कारण का हा मुलगा असा आहे ना का मला काही काम करू, ह्याच्यामुळे माझी लेट सगळी कामं होत असतात, सगळी कामं लेट होत असतात. डांबूस आहे तो डांबूस. तर चला स्वामी आहे तिथे मी ब्लॉग स्टार्ट केलेला आहे आत्ता संध्याकाळी. आणि क्लिनिंग करते, सगळं करते. तुम्हाला माहीत नाही कसा ब्लॉग शेअर करेल. तर असं आहे आणि अशी मी आहे. आणि आता चला स्टार्ट करते सगळं करायचं. पर्यंत माझी मांडणी करून झालेली आहे. देवांच्या मूर्त्यांना आंघोळ करायची. आणि मांडणी बोलली ना, हा माझा दररोजचा कलश असतो ना आपला घरातला, तो आहे. तर मांडणी बोलली ना तर वेळ जातो. आता हा धागा आहे आपला हार वगैरे बनवतो, कच्चा धागा तो ह्याला आता इथे मी खंडोबाचा कलश मांडणार आहे ना, तर हा मी ह्याला बांधले. पण कच्चा इथे ना मी पिवळी ऊल लावणार आहे, ती तुम्हाला दाखवते. आणि हा कच्चा धागा मी इथे बांधून घेतला. तर आपण बोलतो मांडणीला पण वेळ जातात. तर एवढं सगळं इथपर्यंत झालं आहे माझे. इथे ठेवल्यात मी कपडे, त्याच्यामधनं मला लागणार आहे आसन, ते मी यूज करणार. बहुतेक झाले यूज, पण बघेल काय लागलं तर मांडणी बोललं ना का वेळ जातोच. तर हे बघा एवढंसं आपल्याला असं वाटतं. पण मला आता गुरुवारची मांडणीसुद्धा इकडे करायची आहे, महालक्ष्मी मातेची. काही आसन इथे मी ठेवलेले आहेत, कारण का मला काही लागतं नाही लागतं पूर्ण झाल्यावर हे सगळं मी काढणार आहे. तर मग हे कसं मांडायचं आणि दरवर्षीचं असतं माझं, त्यामुळे जर असं वेगळं थोडंसं करायचं. कारण का आता मी स्वामी समर्थांची मूर्तीसुद्धा मोठी आणली महाराजांची आणि कृष्ण बाप्पाची मूर्ती, तर तिची मांडणीसुद्धा व्यवस्थित होण्यासाठी इथे मी ठेवलेले. तर असं काही आहे. आणि ते थोडंसं जरा तरी इकडचं तिकडं थोडंसं चेंज झालं ना का मांडणीमध्ये चेंज होतं सगळं असं. तर आहे आता मी कंप्लीट करते माझं जे पूर्ण मांडायचं आहे ते कंप्लीट मांडणी करून घेते. आणि पूजा तर उद्या सकाळीच होणार, कारण का सकाळीच मान आहे, सकाळीच पूजा लवकरच हे आणि मी करणार. पण आता मी फक्त सगळं मूर्त्या वगैरे मांडून घेते, सगळं करून घेते. त्यांना गंध अक्षदा सगळं सकाळीच लागणार. आता फक्त मी मूर्त्या वगैरे मांडून दिवा लावून घेणार, बाकी त्यांची जी सेवा आहे सकाळीच सगळं होणार. तर आता करून घेते हे सगळं. हे सुद्धा अजून काही नाही. तर ह्यालासुद्धा मी जो ऊल गुंडाळते ना ते सुद्धा करून ठेवणार, कारण का सकाळी तेवढा वेळ नसणार आहे. आणि श्रियाला घेऊन सगळं करणं म्हणजे तेवढा वेळ नसतो. तर श्रियाला उद्या त्याची दीदीसुद्धा स्कूलला जाणार, हे असणार आहेत. आणि हे सुद्धा पूजेला बसणार. तर सगळी परीक्षा देवच घेणार. आणि काय माहीत आहे का काय मेन, गेल्या वर्षी आम्हाला खंडोबाची पूजा करायला मिळाली नव्हती. त्याचं कारण म्हणजे गेल्या वर्षी आम्हाला सुतक होतं. तर ह्या वर्षी हौशेने करते, कारण का गेल्या वर्षी मिळालं नव्हतं. आणि यावर्षी श्रियालसुद्धा मोठा झालेला आहे, तोसुद्धा त्याच्या पप्पाला हातभार लावेल. माझंच एक म्हणजे दरवर्षी ना तुमच्याकडे गीत यायचं आमची श्रावणी होती आणि श्रावणीच्या हातनंसुद्धा आम्ही तळी भरं करायचो. श्रावणी स्कूलमधनं येईपर्यंत आम्ही वाट बघायचो. श्रावणी स्कूलमधनं आली का आम्ही तळी भरायचो. तर श्रावणीसुद्धा हात लावायची तळी भरायला. पण एक वाटायचं का म्हणजे गीतला आम्ही बोलवायचो मुलगा म्हणून. तर यावर्षीसुद्धा गीतला बोलवणार होतं, ते स्कूलचं टायमिंगप्रमाणे. आणि श्रावणी आहे, श्रियाल आहे, तर अजून 1-2 मुलं, तर 5 जणांनी हात लावायचं असतं. त्यासाठी आज मग बोलवायला लागायची मला. तर असं आहे. आणि सुंदर आपली आता सेवा पूर्ण करते. तर त्यासाठी मी आता केलं, कारण का मला भलेही मी सकाळी पहाटे 3ला उठून केलं ना तरी होत नाही, मला माहीत आहे दरवर्षीचं. त्यामुळे मी नवरात्रीची मांडणी किंवा कोणतीही मांडणी आहे ना ती रात्रीच करून ठेवते, म्हणजे सकाळी आपली पूजा करायला आपण मोठो. तर असं माझं असतं. तर आता चला मांडणी करते पूर्ण आणि तुम्हाला दाखवते पूर्ण लुक झाल्यावर. तर इथपर्यंत सुंदर सेवा झालेली आहे. मांडणी वगैरे करून घेतली. इथे जरासं ठेवलेलं आहे काय ते मूर्ती मी सरळ खाली ठेवून दिलेली आहे म्हणजे आसनावर, कारण का हे पूर्ण तयारी तर उद्याच होणार. पण आता इथपर्यंत सेवा झाली आहे. बाकी आता मी कपडे वगैरे सगळं व्यवस्थित घालून घेते. थोड्या वेळात तुमच्याबरोबर शेअर करेल कपडे वगैरे घातल्यावर. तेव्हा आत्ता तर इथपर्यंत झाले आणि आता मी एवढं ठेवून आता मी चालली आहे जेवण बनवायला. एवढं करायला भरपूर उशीर झालेला आहे, त्यामुळे पहिले मी जेवणाची म्हणजे जेवणामध्ये काहीच विशेष नाही आहे, पॅटीस आणि पाव. कारण का घाई असल्यामुळे काहीतरी सिम्पलच आमच्याकडे असतं. तर पॅटीस पाव. आणि आमच्याकडे ना तुम्ही चांगलं असं पंचपक्वान्न बनवा. तर श्रावणीला काही ना काही कमीच झालेलं असतं, म्हणजे तिला असं वेगळं काहीतरी खायचं असतं. तर
ती मला 2-3 दिवसापासून काहीतरी वेगळं. तर बरं आता पूजा तर असणार तेव्हा तर जेवण बनवायलाच लागेल. मग आज मी पॅटीस पाव बनवते. तर ती खुश झाली पॅटीस पाव ऐकल्यावर. तर मटार पॅटीस बनवते आणि पाव हे आणतील, यांना सांगितले मी आणायला. तर इथपर्यंत झाले आता माझं. तर पहिले मी माझं आता जेवणाचं करते, कारण का टाईम होत आलेला आहे आणि हे सुद्धा येतील जेवायला, मग त्यांना परत जायचं असतं. त्यामुळे मी माझं आता इथपर्यंत झाले. आणि इथे गडूला ना ह्या आपल्या दिव्या लावतो त्यालासुद्धा छान मी धागा असा गुंडाळून घेते. त्याला मला काय बोलतात माहीत नाही, पण ना मी जेव्हा आपलं अंबाभवानी मंदिरमध्ये जायचं, ती साऊथची लोकं ते ना असं गुंडाळायचे. मी विचार करत कसं केलं असेल, कसा धागा बांधला असेल, एवढा सुंदर कसा धागा बांधला असेल, खूप विचार करत बसायचे. त्यानंतर मी एकदा बघितलं एका ठिकाणी करताना ते, आणि तेव्हापासून जे मी शिकली ते अजूनपर्यंत. आईकडे जेव्हा मी माझे केस थोडेसे हे झाले, आईकडे जेव्हा सत्यनारायणची पूजा होती ना, तेव्हा पूर्ण पूजा मांडणी मी केलेली. आणि कारण का गुरुजींना यायला उशीर होत होता, खूप उशीर होत होता. तर आमच्याकडे जे आलेले ना आपल्या गणपतीच्या टायमाला आमचं आता ऋषीपंचमीचा मी उद्यापन म्हणजे पूजून घेतले ऋषी, तेव्हा ते आलेले तेच गुरुजी होते. तर तेव्हा ना एवढा उशीर झालेला ना, म्हणजे त्यांना यायला, कारण का त्यांची दुसरी पूजा चालू होती. तोपर्यंत मी सगळी पूजा मांडणी करून घेतलेली. आणि त्यांनी आल्यावर, हा बघा मुलगा आला माझा, त्याने आल्यावर ना कोणी मांडली पूजा वगैरे सारखं विचार करायला. प्रसाद वगैरे सगळं मी बनवून घेतलेला, त्यांना उशीरच होणार होता जास्त म्हणून. तर ते आल्यावर विचारलेलं कोणी पूजा मांडली, तेव्हा त्यांनी मस्त म्हणजे खूपच छान आमच्यापेक्षा भारी मांडले अजून. तेव्हा ना मी असा हे धागा वगैरे गुंडाळून मांडलेला. तर ते कुठे शिकले वगैरे भरपूर काय विचारलं. तर मला हे मी त्यांना सांगितलं मला हे आवड आहे, आणि त्या आवडीमधनं मी सगळं शिकली हे सगळं करायला. तर मी नेहमी माझी आवड जपत असते, मला हे करायला आवडतं. मग त्रास नाही होत मला कधी. मी म्हणजे माझी कामं वगैरे भरपूर असतात, त्यामध्ये मी पूजा करत असते, पण मला कंटाळा आले हे का मी करते असं मला कधी वाटत नाही. ही मला आवड आहे आणि मी हाऊस बोलतात ना, ती आहे माझी. तर मी ती हाऊस पूर्ण करून घेते असं छान करून. आता छान मांडणी करून झाली आहे, छान सजवून झाली. आता फक्त कपडे घालायचे आहेत आणि टिटा लावायचे. पण त्या अगोदर मला हार बनवायचे आहेत. हिला पॅटीस खायचे, त्या पॅटीस बनवायचे आहेत. श्रियालला पण माझ्या पॅटीस खायचे. श्रियाल, तर श्रियाला आल्या आता त्याच्या मागे जराशी लागते, कारण का इथे पण वेळ दिला, इथे पण वेळ द्यायचा आहे, घरात पण वेळ द्यायचं आहे, कामं पण करायचे आहे, जेवण पण करायचं आहे, सगळं करायचं आहे. हा बघा उड्या मारतो. तर चला भेटते थोड्या वेळ. तर पॅटीस बनवले, मेयोनीज घेतले, किसांचं घेतले, आणि आता खाऊ आम्ही. पाव याने आणला, तर पावाबरोबर आता खाऊ सिंपल. हे बघा श्रियालचं असं आमच्यानं चालू असतं. हे भांडी पडलेली असतात माझी. काय आणलं हे, पुन्हा केळी आणली, बरं झालं. आणि एवढी हिरवीगार. तर इथे मी करत आहे देवासाठी वस्त्र. रात्रीच्या रात्री देवाला वस्त्र शिवले अशा प्रकारे. त्यानंतर हार बनवला, आणि हार बनवताना ब्लॉग शूट नाही केला. पण आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर जरूर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता बाय.